नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पर्यावरण संरक्षणाच्या कायद्यांच्या अंतर्गत वन्यजीव संरक्षण कायदा द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट याविषयी थोडीशी माहिती घेऊया. अशा प्रकारचा पहिला कायदा भारतातील ब्रिटिश सरकारने 1887 मध्ये वन्य पक्षी संरक्षण अधिनियम 1887 या शीर्षकाखाली मंजूर केलेला होता. या कायद्याने वन्य पक्ष्यांची हत्या व विक्री बेकायदेशीर ठरवली गेली होती. यानंतर दुसरा कायदा 1912 मध्ये वन्य पक्षी व प्राणी संरक्षण अधिनियम म्हणून लागू करण्यात आला. या कायद्यामध्ये 1935 मध्ये दुरुस्ती करून वन्य पक्षी व प्राणी संरक्षण दुरुस्ती कायदा 1935 असा सुधारित कायदा ब्रिटिश सरकारने जारी केलेला होता. असे कायदे केलेले असले तरीही ब्रिटिश राजवटीमध्ये वन्यजीव संरक्षणाला प्राधान्य दिले जात नव्हते. स्वातंत्र्यानंतर सन 1960 मध्ये वन्यजीवांचे संरक्षण आणि विशिष्ट प्रजातींचा नाश होण्यापासून रोखण्यासाठीचा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्याची चर्चा होऊ लागली आणि म्हणून 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. हा कायदा राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य आणि त्यांच्या अधिसूचनांशी संबंधित आहे. हा एक महत्त्वाचा कायदा आहे आणि हे पर्यावरण आणि पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. या कायद्यात पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशातील वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचे प्रजाती या सर्वांचं संरक्षण करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. सोबतच या अधिनियमात अनेक प्राण्यांच्या प्रजातींची शिकार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्राण्यांच्या प्रजातींचा नाश होण्याच्या धोक्याच्या अनुषंगाने त्यांनी ह्या शिकारबंदी हा विषय आणलेला आहे. संरक्षित असलेल्या वनस्पतींचा अनुसूचित 6 मध्ये समावेश केला आहे. सन 2002 मध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यात केलेली दुरुस्ती ही अधिक कडक आहे. यानुसार स्थानिक लोकांना संसाधनांचा व्यावसायिक वापर करण्यास प्रतिबंध घातले गेले आहेत. परिसंस्थेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी व उत्पादनांच्या व्याख्या करण्यासाठी या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. या कायद्यामुळे लोक कायदा तोडण्यापासून परावृत्त होतील अशी दंडात्मक तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच राज्यांची वन्यजीव व्यवस्थापन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी आवश्यक पदांची निर्मिती या बाबतीत सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यामध्ये अखेरची सुधारणा सन 2006 साली करण्यात आली होती. सन 2013 मध्ये सुद्धा राज्यसभेत एक दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आणि ते स्थायी समितीकडे पाठविले गेले, परंतु सन 2015 मध्ये ते मागे घेण्यात आले. वन्यजीव कायद्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 48A यामध्ये राज्यातील पर्यावरण आणि वन्यजीव व जंगलांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात केंद्र शासन निर्देशित करतं. सन 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे हा लेख घटनेत जोडला गेला. अनुच्छेद 51A नुसार भारतातील लोकांसाठी काही मूलभूत कर्तव्ये लागू केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वन, तलाव, नद्या आणि वन्यजीव यासह नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे आणि सजीवांप्रती करुणा बाळगणे. वन्यजीव संरक्षण कायद्याची गरज का भासली याविषयी थोडासा दृष्टिक्षेप टाकूया. वन्यजीव हा जंगलांचा एक भाग आहे आणि हा राज्याचा विषय आहे असे सन 1972 मध्ये संसदेने केलेला कायदा संमत होईपर्यंत मानले जाईल. पर्यावरणाच्या बाबतीत विशेषतः वन्यजीवांच्या देशव्यापी कायद्याच्या कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. भारत हा विविध वनस्पती आणि जीवजंतूंचा खजिना आहे. बऱ्याच प्रजातींमध्ये आकडेवारीत घट होत असल्याचे दिसून येत होते. उदाहरणार्थ 20व्या शतकाच्या शेवटी भारताकडे 40,000 वाघ होते, तर 70च्या दशकात ही संख्या जवळपास 1820 इतकी पर्यंत कमी झाली.
वनस्पती आणि जीवजंतूंमध्ये तीव्र घट झाल्याने पर्यावरणीय असंतुलन उद्भवू शकते आणि याचा परिणाम हवामान आणि परिसंस्थेच्या अनेक बाबीवर होईल, हा विचार पुढे आला. या संदर्भात ब्रिटिश काळात कायदा पारित झाला होता, तो म्हणजे वन्य पक्षी व प्राणी संरक्षण कायदा 1935. शिकार करणारे आणि वन्यजीव उत्पादनांचा वापर करणाऱ्यांना होणारा आर्थिक लाभ खूप मोठे होते. त्यांना जबर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक होते. आणि हा कायदा लागू होण्यापूर्वी भारतात फक्त 5 राष्ट्रीय उद्याने होती. मग या कायद्याची, वन्यजीव संरक्षण कायद्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण पाहूया. वन्यजीव संरक्षण कायद्यात वन्यजीव सल्लागार मंडळ, वन्यजीव वॉर्डन, त्यांचे अधिकार व कर्तव्ये इत्यादी बाबतची तरतूद आहे. पहिल्यांदाच देशातील संकटात सापडलेल्या वन्यजीवांची विस्तृत यादी तयार केली गेली आणि कायद्याच्या तरतुदीनुसार या यादीतील म्हणजे अनुसूचित प्राण्यांचा व्यापार करण्यास मनाई करण्यात आली. यामध्ये वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने इत्यादींची स्थापना करण्याची तरतूद आहे. या तरतुदीमुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या कायद्यातील तरतुदीनुसार राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची वैधानिक संस्था म्हणून स्थापना केली गेली. या कायद्यात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे. स्थानिक समुदायांशी सल्लामसलत केल्यानंतर राज्य सरकार एक क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करू शकते. विशेषतः हे क्षेत्र अभयारण्य किंवा उद्यानांना लागून असलेले असावे. सुधारित वन्यजीव अधिनियम वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने या दोन्ही ठिकाणी वन उत्पादनांच्या कोणत्याही व्यावसायिक शोषणास अनुमती देत नाही आणि स्थानिक समुदायाला केवळ त्यांच्या विहित उपयोगासाठी वनोपज गोळा करण्याची परवानगी देते. या कायद्यान्वये असलेली दंडाची तरतूद. या कायद्यांतर्गत मंजूर केलेल्या परवान्याची अथवा कोणत्याही अटींचा ज्या व्यक्तीने भंग केला असेल ती व्यक्ती या कायद्याविरुद्ध केलेल्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरली जाईल आणि या गुन्ह्यासाठी अशा दोषी व्यक्तीला 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते किंवा 25,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद केली गेली आहे. विविध अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही प्राण्यासंबंधात केल्या गेलेल्या गुन्ह्याबद्दल, अशा कोणत्याही प्राण्यांच्या मांसाचा किंवा प्राण्यांच्या वस्तूंचा वापर केल्याबद्दल त्या दोषी व्यक्तीला 1 ते 6 वर्ष कालावधीचा कारावास आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा आहे. तसेच या कायद्याच्या पोटकलमामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार समान स्वरूपाच्या दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्याच्या बाबतीत कारावासाची मुदत 6 वर्षाची असू शकते आणि दंड 10,000 रुपये अशी शिक्षा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे आपण पाहूया. आपल्याला शिकार केल्याची एखादी कृती आढळून आली असेल किंवा आपल्याला एखादा शिकार झालेला प्राणी आढळून आला असेल तर आपण ते तात्काळ स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्याला कळवले पाहिजे. अशी एखादी घटना आढळून आल्यास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ती कळवावी. तसेच अशा प्रकरणात संबंधित प्राधिकरणामार्फत कारवाई केली जाते का नाही याची तपासणी करावी, याचा पाठपुरावा करावा. त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्यास त्यांची राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनकडे तक्रार करावी. वन्यजीव उत्पादनांच्या वापरास स्वतः नाही म्हणावे आणि इतरांनाही ते विकत घेऊ नका हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा. जेथे शक्य असेल तेथे लाकूड व लाकूड उत्पादनांचा वापर कमी करावा. दैनंदिन जीवनात कागदाचा गैरवापर टाळावा, कारण ते बांबू आणि लाकडापासून बनवलेले आहे. कागद आणि लिफाफे यांचा नेहमी पुनर्वापर करावा. आपल्या देशाच्या जैवविविधतेचे संरक्षण केले पाहिजे हे सुनिश्चित करण्यासाठी एक दबाव गट तयार करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामार्फत सरकारला वेळोवेळी सूचित करावे. प्राण्यांना हानी पोहोचवू नये आणि इतरांनाही जनावरांशी क्रूरतेने वागू देऊ नये. जेव्हा आपण प्राणी संग्रहालयाला भेट देतो तेव्हा तेथील प्राण्यांना दगडफेक करून किंवा खायला घालून
चिडवू नये, त्यांना डिवचू नये आणि इतरांनाही तसे करण्यास मनाई करावी. जर आपण एखाद्या जखमी प्राण्याला पाहिले तर त्याला मदत करावी. आपल्या कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने जैवविविधता संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करावी. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया WWFI, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS किंवा स्थानिक संवर्धन NGO या जैवविविधतेच्या संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये सामील व्हावे. अशा पद्धतीने आपण वन्यजीव संरक्षण कायदा अभ्यासला आणि ते राबवण्यासाठी आपली काय कर्तव्ये आहेत हे सुद्धा आपण पाहिलं. यासाठी या काही संदर्भांचा उपयोग मी केलेला आहे. आपणही त्या वेबसाईटवरती जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.